या शब्दांमध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला? नॉट 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 म्हणजे नकार. नॉट म्हणजे नकार. या वेळेला एक नियम वेगळा आहे. मगाचा नियम होता तो होकारार्थीसाठी, आता नकारार्थीसाठी. जिथं जिथं नॉट आहे तिथं तिथं नॉट मधला ओ काढून टाकायचा. ओ काय आहे? स्वर. ओ काय आहे? स्वर. मग तो सगळ्यातला ओ काढून टाकायचा आणि त्या जागी काय द्यायचं? व्हेरी गुड, एपोस्ट्रॉफी द्यायची. मग आता सांगा तुम्हीच. डू आहे असं लिहायचं, त्याला जोडून एन लिहायचा, ओच्या जागी एपोस्ट्रॉफी द्यायची आणि टी. डोंट. काय अवघड आहे? जेव्हा आपण संक्षिप्त रूप करतो त्यावेळेला आपल्याला ही अक्षरं दोन्ही जोडून म्हणजे एकच शब्द बनवायचा असतो. डझंट. बघा, डज नॉट, डझंट. त्यालाच तर संक्षिप्त रूप म्हणतात, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. चला आता डीड नॉट काय होईल? बरोबर, काय होईल? डिडंट. वॉज नॉट. वॉजंट. वेअर नॉट. वेअरंट. आता इथं पण हॅज नॉट काय होणार? ओ काढून टाकला. ओ काढून टाकला आणि तिथं काय आलं? ये. ओ काढून टाकायचा, एपोस्ट्रॉफी द्यायचा. ओ काढून टाकायचा, एपोस्ट्रॉफी द्यायचा. ओ काढून टाकायचा, एपोस्ट्रॉफी द्यायचा. ओके, हे लक्षात आलं तुमच्या? हॅवंट, कुडंट, शुडंट. पण आता कॅन नॉट आहे. कॅन नॉट. मग इथं 2 वेळा एन येतोय, मग हे 2 वेळा एन लिहायचा नाही, एकदाच लिहायचा आणि एपोस्ट्रॉफी टी. कांट. आहे का नाही सोपं? हा मात्र अपवाद आहे. विल नॉट. विल नॉटचं पूर्णपणे रूप वेगळं होतं. तिथं आय जातो आणि ओ होतो. वॉन्ट. काय होतं? यल यल पण गेला बघा. आहे का यल यल? यल यल पण गेला. हा फक्त अपवाद आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. विल नॉट वॉन्ट. विल नॉट वॉन्ट असं सारखं सारखं जरी म्हणलं तरी तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे? समजलं तुम्हाला नियम? नॉट असल्यावर कसं संक्षिप्त रूप करायचं आणि मागाशी होकारार्थी असेल तर कसं संक्षिप्त रूप करायचं? एकही प्रश्न चुकणार नाही. चुकणार का? छान, तुमच्यासाठी टाळ्या.